श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदाचं रक्षाबंधन काहीसं खास आहे, कारण भावा बहिणीच्या प्रेमाचा हा पवित्र सण केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून यावेळी आकाशातील ग्रह नक्षत्रांची स्थिती सुद्धा या दिवसाला एक वेगळंच महत्त्व देत आहे। 28 ऑगस्ट रोजी येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या दिवशी तब्बल अनेक वर्षानंतर एक दुर्मिळ ग्रह नक्षत्रांचा संयोग जुळून येत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे या दिवशी योग्य मुहूर्तावर भावाच्या मनगटावर बांधलेली राखी त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येईल अशी धार्मिक श्रद्धा आहे। पण यंदा राखी नेमकी कधी बांधायची, कोणता वेळ सर्वात शुभ आहे, राहू काळ कधी आहे आणि चंद्रग्रहणाचा या सणावर काय परिणाम होणार आहे, तर चला आज हे सगळं अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात। यंदा 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहणाची स्थिती सुद्धा निर्माण होत आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण झाला आहे की ग्रहण असल्यामुळे राखी बांधताना काही विशेष नियम पाळावे लागतील का। मात्र भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे भारतात रक्षाबंधनाच्या विधींवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम मानला जात नाही। त्यामुळे बहिणींना काळजी करण्याचं कारण नाही। याशिवाय यंदाच्या दिवशी भद्रा काळही सूर्योदयापूर्वीच संपलेला असल्यामुळे पंचांगानुसार सांगितलाय, म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रेचा अडथळा राहणार नाही। याच दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योगाची स्थिती असून चंद्र कुंभ राशीत भ्रमण करणार आहे। त्यामुळे ग्रह नक्षत्रांच्या या संयोगामुळे हा दिवस धार्मिक दृष्ट्या विशेष मानला जात आहे। मात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, शुभ कार्य करताना राहू काळ टाळण्याची परंपरा आहे। त्यामुळे राखी बांधताना शक्य असल्यास राहू काळाचा वेळ टाळणं योग्य। 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10:54 पासून दुपारी 12:02 राहू काळ असल्याचं दिलं आहे। त्यामुळे या काळात राखी बांधणं टाळून इतर शुभ वेळ निवडता येईल। आणि आता येतो तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भावाच्या हातावर राखी नेमकी कोणत्या वेळी बांधायची। यंदा दिवसभर राखी बांधण्यासाठी वेळ उपलब्ध असला तरी त्यातील काही विशेष शुभ मुहूर्त महत्त्वाचे मानले जात आहेत। पहिला शुभ मुहूर्त आहे तो आहे सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 पर्यंत। त्यानंतर दुपारचा अभिजित मुहूर्त आहे 12:30 पासून ते 12:53 पर्यंत। आणि संध्याकाळी राखी बांधायची असेल तर 7:43 पासून रात्री 9:30 पर्यंतचा काळ शुभ मानला जातो। या शुभ वेळेंपैकी आपल्या सोयीचा मुहूर्त निवडून बहिणीने भावाला राखी बांधावी, कारण शेवटी राखीचा खरा अर्थ हा केवळ एका धाग्यात नसतो, त्या धाग्यामागे असतं बहिणीचं प्रेम, भावासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना आणि आयुष्यभर सुखी राहण्याचा एक सुंदर इच्छा। राखी बांधताना भावाला ओवाळा, त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावा आणि मनापासून त्याच्या सुख समृद्धीची प्रार्थना करा। भावानेही बहिणीच्या संरक्षणाची, सन्मानाची आणि तिच्या सुखाची जबाबदारी मनापासून स्वीकारावी। कारण काळ बदलला, परिस्थिती बदलली, आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी भाऊ आणि बहिणीचं नातं मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम तसंच जिवंत राहतं। मंडळी, रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या मनगटावर बांधलेला धागा नाही, त्या छोट्याशा राखीत बहिणीचं प्रेम, काळजी, विश्वास आणि भावाच्या सुखासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना दडलेली असते। लहानपणी एकमेकांशी भांडणारे हेच भाऊ बहीण मोठे झाल्यावर आपल्याला आयुष्यात किती दूर गेलं तरी रक्षाबंधनाचा दिवस आला की जुन्या आठवणी पुन्हा मनात जाग्या होतात। बहिणीच्या हातातून बांधली जाणारी राखी भावाला त्याच्या बालपणाची आठवण करून देते, तर भावाच्या हातावरची राखी बहिणीला एका नात्याची, एका आधाराची आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या माणसाची जाणीव करून देते। म्हणूनच या सणाचं खरं सौंदर्य सोन्या चांदींच्या भेटवस्तूमध्ये नाही, तर एकमेकांसाठी मनात असलेल्या निस्वार्थ प्रेमात आहे। आजच्या या खास दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी। प्रत्येक भावानेही आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्याचा संकल्प करावा, कारण आयुष्यात कितीही नाती मिळाली, कितीही माणसं भेटली तरी भाऊ बहिणीच्या नात्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही। काळ बदलतो, अंतर वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात, पण या नात्यातलं प्रेम मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम तसंच जपलेलं राहतं। आणि म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना फक्त एक धागा म्हणून बांधू नका,
त्यासोबत प्रेम बांधा, विश्वास बांधा, एकमेकांच्या सुखाची प्रार्थना बांधा आणि आयुष्यभर साथ देण्याचं वचन बांधा. तुमच्या घरात आनंद नांदो, प्रत्येक भावाला उत्तम आरोग्य आणि यश लाभो, प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदो आणि या पवित्र नात्याच्या प्रेमाचा धागा जन्मोजन्मी असाच मजबूत राहो. हीच स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हा सर्व भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राखीच्या या प्रेमळ धाग्याने तुमचं नातंही सदैव असंच सुंदर आणि अतूट राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.